नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महत्त्वाची आहे। आमदार बाबासाहेब देशमुखांनी बंधू अनिकेत देशमुखांना इशारा दिलाय। कुटुंबातील व्यक्ती किंवा कार्यकर्त्यावर वैयक्तिक टीका खपवणार नाही। पंढरपुरात शेकापच्या शेतकरी मेळाव्यातून हा इशारा देण्यात आला। हा वनवास हा कुणासाठी रामाने वनवास भोगला हे आपल्या सर्वांना माहीत आहे। दोन भावाभावांमधलं प्रेम हे अतूट आणि अमर असतं। त्या प्रेमामध्ये त्याग असतो, त्या प्रेमामध्ये संपदेची सेवा सुद्धा असते। पण जर कुणाचं ऐकून हे पवित्र नातं अपवित्र कोण करणार असेल तर त्या पुढे छत्रपती संभाजीनगर पालिकेत तगडी लढत होणारे 88 जागांवर शिवसेना विरुद्ध ठाकरे सेना अशी लढत आहे। ठाकरेंचे 93 तर शिंदेंच्या शिवसेनेचे 95 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने जाणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे। तर तिकडे छत्रपती संभाजीनगरात भाजप शिवसेना थेट भिडणार आहेत। 88 जागांवर दोन्ही पक्षांचे उमेदवार आमने-सामने। विकासाच्या मुद्द्यांऐवजी आरोप प्रत्यारोपांची धार वाढण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पालिका निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।